प्रथम आपण गुगलवर जाऊन msbae.in हे टाईप करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल. पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. स्कूल रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये आपल्याला शाळेचा UDAS नंबर टाकायचा आहे, शाळेचं नाव टाकायचं आहे आणि शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे. शाळेचा UDAS नंबर, शाळेचं नाव आणि शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्कूल लोकेशन टाकायचं आहे, म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका, शहर जे गाव आहे आपलं आणि त्याचा पिनकोड. हे टाकल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाची माहिती भरायची आहे. मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. त्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेटर डिटेल टाकायची आहे. शाळेतील सहकारी शिक्षक, त्यांचं पूर्ण नाव, ते आर्ट टीचर आहेत का, त्यांची पोस्ट, मोबाईल नंबर आणि ईमेल. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड झाल्यानंतर तो OTP आपल्याला परत फिलअप करायचा आहे. OTP व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे असा पॉपअप मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाच्या ईमेलवर जायचं आहे. ईमेलवर गेल्यानंतर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड मिळेल. तो घेऊन परत आपल्याला आपल्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मुख्याध्यापकाच्या ईमेलवर जो युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला आहे तो इथं टाकायचा आहे आणि साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला पासवर्ड नवीन टाकायचा आहे, रिसेट करायचा आहे. आपल्याला जो हवा आहे तो पासवर्ड टाकायचा आहे, डबल कन्फर्म करायचा आहे आणि पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे. पासवर्ड रिसेट केल्यानंतर आपल्याला वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला 3 लाईन्स दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा आपल्याला. बघा, आपले शाळेचे रजिस्ट्रेशन आपण केलेले आहे. आता विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेटचं आपल्याला डिटेल इथे टाकायचं आहे. कॅन्डिडेटचं म्हणजे जे आपले मुलं या चित्रकलेच्या याच्यामध्ये सहभागी होतील त्यांचं. सर्वप्रथम आपल्याला ग्रुपवर क्लिक करायचं. ग्रुप असे 4 ग्रुप आहेत, ग्रुप 1, ग्रुप 2, 3 आणि 4. ग्रुप 1 मध्ये वर्ग पहिला व दुसरा येते. ग्रुप 2 मध्ये वर्ग 3रा व 4था. ग्रुप 3 मध्ये वर्ग 5वा, 6वा आणि 7वा. आणि ग्रुप 4 मध्ये वर्ग 8वा, वर्ग 9वा आणि वर्ग 10वा असे 4 ग्रुप पडलेले आहेत. मी ग्रुप नंबर 1 भरताय, म्हणजे वर्ग पहिला आणि दुसऱ्यासाठी विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे, विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. पालकाचं पूर्ण नाव, विद्यार्थ्याची जन्मतारीख, पालकाचा मोबाईल नंबर, जेंडर आणि आईचे नाव टाकल्यानंतर सेव्ह कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे. माहिती सेव्ह झाल्यानंतर आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट लिस्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपण जर विद्यार्थ्याची माहिती भरली ती माहिती आपल्याला दिसणार आहे. माहितीचं स्टेटस, आपल्या जर फॉर्मचं स्टेटस सध्या अनपेड आहे, म्हणजे आपण पेमेंट केलेलं नाही आहे. आपल्याला पेमेंट करायसाठी आपल्याला परत लेफ्ट साईडला जायचं आहे. लेफ्ट साईडला गेल्यानंतर आपल्याला मेक पेमेंट नावाचं ऑप्शन दिसेल. पेमेंट सेक्शनमध्ये मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचं पेज ओपन होणार आहे. 15 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याचे आपल्याला भरायचे आहेत. हे पेमेंट आपण कार्डद्वारे करू शकतो, UPI द्वारे पण करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल असा पॉपअप मेसेज येईल. पेमेंट झाल्यानंतर आपण 3 लाईनवर जाऊन परत पेमेंट लिस्ट चेक करून त्यानंतर आपली पेमेंट स्लिप काढू शकतो आपण आणि फॉर्म पण आपण डाउनलोड करू शकतो. कॅन्डिडेट लिस्टमध्ये जाऊन आपण आपलं स्टेटस पाहू शकतो. आता ते पेड झालेलं आहे. त्यानंतर आपले टोटल कॅन्डिडेट 1 भरला आहे आपण सध्या. आपल्याला नवीन विद्यार्थ्याचा जर फॉर्म भरायचा आहे तर परत 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नवीन विद्यार्थ्याचा फॉर्म भरता येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.